वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकार निघालेत, म्हणजे जिमला जाणं, रेझिस्टंट ट्रेनिंग करणं आणि शिवाय कार्डिओ वगैरे वगैरे. तर कुठला व्यायाम प्रकार करावा, कुठल्या वयामध्ये कुठला करावा, बरोबर. हे जरा सांगा. तर कसं आहे की व्यायामाचे खरं म्हणजे 3 प्रकार आहेत. एकाला आपण म्हणतो दम श्वासाचे व्यायाम, म्हणजे ज्याच्यामध्ये हार्ट रेट आणि रेस्पिरेटरी रेट वाढतो. दुसरा प्रकार जो आहे तो मसल एन्ड्युरन्ससाठीचा आहे, की जे तुम्ही होल्ड करता वजन वगैरे. आणि तिसरा जो आहे तो फ्लेक्झिबिलिटीचा व्यायाम असतो, लवचिकपणा यावा म्हणून. आता तिन्ही व्यायाम आवश्यक असतात. तिन्ही व्यायाम आवश्यक असतात. पण कसं तुम्ही जेव्हा यंग एजमध्ये आहात, तेव्हा फ्लेक्झिबिलिटी तुमच्याकडे असते. मग त्यावेळेला म्हणजे अगदी जे 18 वर्षाखालचे मुलं आहेत, त्यांना कार्डिओक एक्झरसाइज असेल खूप छान. पळणे, खो-खो खेळणे, ह्या गोष्टी त्याच्यासाठी चांगल्या. 18च्या पुढे गेलात की तुम्हाला एन्ड्युरन्सचा पण व्यायाम, मग वेट ट्रेनिंग आहे, हे पण तुम्ही करायला म्हणजे वेट ट्रेनिंग म्हणजे काय, अगदी जिममध्ये जाऊन करायची गरज नाही. तुम्ही एक 25 जोर आणि 50 बैठका मारल्या, त्याच्यासारखं वेट ट्रेनिंग दुसरं कुठलं नाही. आता लोक विचारतील जोर आणि बैठका म्हणजे काय, हल्ली ते पण माहिती नाही तर सुदैवाने यूट्यूबवर ते सुद्धा अवेलेबल आहे आहे. की जोर कसे मारायचे आणि बैठक कशा मारायच्या, ते आहे. म्हणजे तर हा एन्ड्युरन्स झाला. आणि आता आमचं काय होतं की कॅम्पेनमध्ये सामान्यपणे आमच्याकडे येणारा कोण व्यक्ती आहे, तर 40च्या पुढचा माणूस आहे. आणि मग 40च्या पुढचा त्याचं एवढं मोठं पोट, त्याचं वजन, आयुष्यात काहीच व्यायाम न केलेला असतो. त्या माणसाला काय सांगायचं? त्याला जर म्हटलं की तू हे कर, 25 जोर आणि 50 बैठका मार, तो तिथेच बसेल तो. म्हणून आम्ही सांगितलं की साधं सोपं तुम्ही सुरू करा, 4.5 किलोमीटर चाला. 45 मिनिटात चालला तर फार छान, नाहीतर 1 तास लागला तरी चालेल, पण चाला. ह्या व्यायाम सांगण्यामध्ये काय होतं की एकदा तो माणूस चालायला लागला आणि 5-6 मिनिटाचं 6 किलो वजन कमी झालं की तो स्वतःहूनच काहीतरी दुसरं करायला लागतो. कोणी सायकल चालवायला लागतं, कोणी स्विमिंगला जातं, कोणी बॅडमिंटन खेळायला लागतं. हे काही ना काही काय, एकदा तुमची दिशा, तुमची डायरेक्शन चांगली झाली की मग तुम्हाला इच्छा पण तशाच व्हायला लागतात. की 4.5 किलोमीटर चालता आलं की मग वाटतं की अरे 10 किलोमीटरचा एखाद्या मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा. मग 21 किलोमीटर धावावं. मग अशा अभियानामध्ये किती हजारो लोक आहेत की जे 2 किलोमीटर चालत नव्हते, ते आता 21 किलोमीटर पळायला लागले. तर शेवटी कसं आहे की तुम्ही कुठल्या दिशेने जाता, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. त्याच्यामुळे तिन्ही प्रकारचे व्यायाम, म्हणजे एकदा आता लोक 4.5 किलोमीटर चालायला लागले की आम्ही त्यांना सांगतो की आता ठीक आहे, हे चांगलंच आहे. आता तुम्ही सूर्यनमस्कार घाला 12. कारण सूर्यनमस्कारमध्ये कसं आहे की एन्ड्युरन्स पण आहे, फ्लेक्झिबिलिटी पण आहे. आणि घरातल्या घरात करता येतं. पाऊस असला बाहेर तरी पण काही प्रॉब्लेम नाही. आणि मग काही महिला म्हणतात आम्हाला बाहेर जाणं शक्यच नाही. म्हणतो की 45 सूर्यनमस्कार घातले तरी चालतील घरी. तर हे असे कुठलेही व्यायाम चांगले करता येतात. आणि स्पोर्ट्स तुम्हाला आवड असेल समजा, तर सिंगल्स बॅडमिंटन, स्क्वॅश कोणी खेळत असेल, नथिंग लाईक इट. की व्यायाम हा कंपल्शन म्हणून करण्यापेक्षा मजा म्हणून जर व्यायाम होत असेल, नथिंग लाईक इट. पण मग ह्या वेट लॉससाठी एक्सरसाइज जरूर आहे का? कारण मी बघते ना, बऱ्याच जणांना नी जॉईंटला प्रॉब्लेम असतात, आर्थरायटिस असतो किंवा दुसरं काही असतं की ज्याच्यामुळे त्यांना खूप चालणं, खूप व्यायाम करणं, चालणं सुद्धा कधी कधी मुश्किल होऊन जातं. बरोबर आहे. मग अशा वेळेला तो रिझल्ट यायला एक्सरसाइज महत्त्वाचा आहे का? मी असं जनरली सांगतो की डाएटचा रोल हा 70% आहे, एक्झरसाईजचा 30% आहे. म्हणजे नुसते एक्झरसाईज करून कोणाचं वजन कमी होत नाही. तर डाएट 70% आहे. आता मागे मला ठाण्यातच माझ्या एका लेक्चरला एक जण आला आणि तो म्हणाला मला पोलिओ झाला आहे दोन्ही पायाला, त्याच्यामुळे मला काही चालताच येत नाही. तरी त्याचं वर्षभरात जवळपास 16 किलो वजन कमी झालं होतं. तो म्हणाला मात्र डाएट अगदी स्ट्रिक्टली करतो. तर असं होतं. म्हणजे एक्झरसाईज केला तर खूप चांगला फायदा होतो. पण नाही जरी कोणाची होऊ शकली एक्झरसाईज, तरी पण 70% फायदा होतो. आणि बऱ्याचदा हल्ली म्हणजे जास्त वाढलंय, कारण कामाचं लोकांना प्रेशर असतं, टार्गेट असतात, स्ट्रेस असतो. मग ते घरी आले की ते म्हणतात की आम्ही एवढे स्ट्रेसमध्ये असतो की सगळं घरी आल्यापासून झोपेपर्यंत कंटिन्युअस हे खा ते खा चालू असतं. आणि त्याच्यातच आपण म्हणतो की संध्याकाळी 7च्या आत खाऊन घ्यावं, 8च्या आत खाऊन घ्यावं. तर असं चालेल का की रात्री उशिरा खाल्लं, 11 वाजता खाल्लं, 12 वाजता खाल्लं, तर त्याचा काही शरीरावर परिणाम होतो का? की इज टायमिंग इम्पॉर्टंट? तर एक कसं आहे की म्हणजे सूर्याची जी गती आहे, म्हणजे सूर्य उगवल्यापासून सूर्यास्तापर्यंत सगळेच म्हणजे सजीव जगातले, यांचं डायोर्नल सायकल जे आहे हे सूर्याशी रिलेटेड आहे. त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला लक्षात येईल किंवा सामान्यपणे तुम्ही जर सूर्य उगवल्यावर उठत असाल त्या सुमारास, तर तुम्हाला सूर्य डोक्यावर आल्यानंतर भूक लागते. 12 वाजता भूक लागते आणि हळूहळू तुमच्या सगळ्या क्रिया मंद होत जातात जसं सूर्यास्त होतो. हे नॉर्मल आहे, म्हणजे असं होतंच.
त्यामुळे तुम्ही जर रात्री 12ला जेवणार असाल, ऑब्व्हियसली तुमचं त्याचं पचन नीट होत नाही. पण आता कसं आहे, किंवा आम्ही असं सांगितलं की बा सूर्यास्ताच्या आधी खाणं खूप चांगलं, मान्य. पण मी उठतोच 11 वाजता. 11 वाजता उठल्यावर मला भूक कधी लागणार? ती काय 12 लागत नाही. मला 3ला भूक लागते, किंवा मला 2 ते 11 माझं ड्युटी आहे. काय करणार? म्हणजे सांगायला खूप, आणि बरोबरसुद्धा आहे की जर खरोखरच तुम्ही असं जेवू शकलात तर खूप नथिंग लाईक इट. पण नाही तर निदान 2 वेळा तर जेवा. म्हणजे ठीक आहे, चालेल, म्हणजे 2 वेळा तर जेवा, तुमच्या आणि लाईफस्टाईल प्रमाणे जेवल्यानंतर लगेच 2 तास झोपू नका. एवढं केलं तरी तुम्हाला फायदा होईलच. अगदी जो माणूस 7च्या आधी जेवेल त्याला जास्त फायदा होईल डेफिनेटली. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.